कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील नांदणी गावामध्ये असलेल्या स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाला जवळपास 1300 वर्षाहून अधिक काळाचा इतिहास आहे। यामधील 400 वर्षाहून अधिक काळ या संस्थांमध्ये हत्तीचा वावर आहे। धार्मिक कारणासाठी या ठिकाणी हत्ती वापरला जातो। लहान वयामध्येच हत्तीला या सगळ्या मठामध्ये आणलं जातं, त्याचं संगोपन केलं जातं आणि त्यानंतर त्याचा धार्मिक कार्यासाठी उपयोग केला जातो। अशाच प्रकारे महादेवी ही हत्तीन 35 वर्षापूर्वी संस्थांच्या मठामध्ये आली। ती 4 वर्षाची असताना तिला मठामध्ये आणलं गेलं आणि तिचं संगोपन केलं गेलं। त्यानंतर गेली 35 वर्ष ही हत्तीन मठाच्या धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर होती। मठाबरोबरच मठाशी संबंधित अन्य काही देवस्थानं आहेत, त्या ठिकाणी देखील ही हत्तीन आपली धार्मिक सेवा देत होती। मात्र काही वर्षापूर्वी पेटा त्याचबरोबर प्राण्यांशी संबंधित असणाऱ्या संस्थांकडे याच हत्तींबाबत तक्रार केली गेली आणि हे सगळं प्रकरण न्यायालयात गेलं। संस्थांकडे असलेली हत्तीन हिची शारीरिक आणि मानसिक स्थिती बरोबर नसल्याचं सांगत हिला या मठातून मुक्त केलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी पेटानं उच्च न्यायालयात केली। यानंतर प्रदीर्घ काळ हा सगळा न्यायालयीन लढा चालत राहिला आणि त्यानंतर अखेर काही दिवसापूर्वी या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान एक समितीने देखील या हत्तीनीची पाहणी केली, ज्यामध्ये या हत्तीनीची मानसिक स्थिती बरोबर नाही, त्याचबरोबर शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आहेत, त्यामुळे तिला वृद्धावस्थेमध्ये मोठा त्रास होऊ शकतो असं मत नोंदवलं गेलं। त्यानंतर देखील हा लढा सुरू राहिला। मठाच्या वतीने देखील न्यायालयात आपली बाजू मांडली गेली, ज्यामध्ये धार्मिक कार्यासाठी हे सगळा हत्तीचा वापर केला जातो, त्याचबरोबर त्याचं संगोपन अगदी चांगल्या पद्धतीने केलं जातं असा युक्तिवाद देखील केला गेला होता। मात्र काही दिवसापूर्वीच या सगळ्याच याचिकावर उच्च न्यायालयाने आपला निकाल दिला आणि त्यामध्ये प्राण्यांच्या धार्मिक महत्त्वापेक्षा त्यांचा जो जगण्याचा अधिकार आहे त्याला अधिक महत्त्व असलं पाहिजे असं सांगत या हत्तींना तात्काळ मुक्त करण्याच्या सूचना किंवा तसे निर्देश दिले गेले। हे निर्देश मिळताच वंतारा या ठिकाणची एक टीम गेली 4 ते 5 दिवस जयसिंगपूर आणि इस्लामपूर परिसरामध्ये तळ ठोकून होती। कारण उच्च न्यायालयाने जरी या सगळ्या हत्तीनीला नेण्याची परवानगी दिली असली तरी ग्रामस्थांनी आणि या सगळ्या मठाशी संबंधित असलेल्या 743 गावातील भाविकांनी या हत्तीनीला मठामधून न्यायला विरोध केला आणि थेट सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली। सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातली काल याचिकावरील सुनावणी पार पडली, ज्यामध्ये ग्रामस्थांनी केलेल्या किंवा मठ संस्थांकडून केली गेलेली याचिका फेटाळली गेली आणि ही जी हत्तीन आहे तिला तात्काळ दुसरीकडे हलवलं गेलं पाहिजे, वंतारामध्ये हलवलं गेलं पाहिजे अशा पद्धतीचा निकाल देण्यात आला। खरं तर काल सायंकाळी हा सगळा निकाल आला आणि त्यानंतर नांदणी गावासह परिसरातील जे काही श्रावक श्राविका होते ते सुन्न झाले। आज या सगळ्या हत्तीनीला निरोप दिला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली, न्यायालयाचा सन्मान केला पाहिजे असं म्हणत आज या सगळ्या हत्तीनीची मिरवणूक काढण्याचं देखील नियोजन करण्यात आलं होतं। मात्र प्रशासनाने याला साफ नकार देत काही तासांचा अवधी दिला आणि तुमचे धार्मिक विधी पार पाडा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या गेल्या। त्यामुळे काल रात्रीच या महादेवी हत्तीनीची नांदणी गावामधून मिरवणूक देखील काढली गेली। त्यानंतर ही सगळे हत्तीन जी आहे ती या नांदणी गावातील मठामध्ये आणण्यात आली, ज्या ठिकाणी स्वामीजींनी या सगळ्या हत्तीनीची विधिवत पूजा केली। यावेळी महाराजांना देखील अश्रू अनावर झाल्याचं, अगदी महाराज किंवा स्वामीजी ओक्साबोक्षी रडल्याची दृश्य देखील आपण पाहिली। तशीच परिस्थिती गावातील लहान बालकांसह महिलांची देखील होती। महिला अक्षरशः ओक्साबोक्षी रडताना पाहायला मिळाल्या, कारण गेली 30 ते 35 वर्ष ही महादेवी हत्तीन या सगळ्या गावातील कुटुंबाचा एक सदस्य बनून गेलेली होती आणि त्यामुळेच त्यांचं एक भावनिक नातं या हत्तीनीशी जोडलं गेलं होतं। मात्र सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निकालामुळे त्यांचा देखील नाईलाज झाला होता आणि त्यामुळेच आता या हत्तीनीला पुढच्या काही तासामध्ये वंतारामध्ये नेण्यात येणार होतं आणि म्हणूनच हा सगळा भावनांचा अनावर त्यांना होताना देखील आपण पाहिलं। मठातून बाहेर पडल्यानंतर ही मिरवणूक पुन्हा दुसऱ्या मठाकडे जात असतानाच काही
लोकांचा किंवा काही श्रावक श्राविकांचा यामध्ये भावनांचा उद्रेक झाला आणि त्यांनी थेट पोलिसांच्या गाडीला लक्ष्य केलं। या तोडफोडीमध्ये पोलिसांच्या 4 ते 5 गाड्या देखील नादुरुस्त झाल्या। त्याचबरोबर आता या प्रकरणी 20 ते 25 जणांवर गुन्हे दाखल केले गेलेले आहेत। त्याचबरोबर 100 ते 150 अज्ञातांवर देखील या संदर्भात गुन्हे देखील दाखल केले गेले आहेत, ज्यामध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांचे सुयसहाय्यक स्वस्तिक पाटील यांच्याबरोबरच राजू शेट्टी यांचे जवळचे सहकारी असलेल्या सागर शंभू शेटे यांचा देखील समावेश आहे। एकूणच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्याचा आदर केला पाहिजे ही भावना ठेवून नांदणी ग्रामस्थांनी या सगळ्या हत्तीनीला वंताराकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या भावनेप्रमाणे तिची मिरवणूक काढून तो सुपूर्द करण्याचा प्रयत्न केला। मात्र याला काही प्रमाणात गालबोट देखील लागला असं म्हणावं लागेल। एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर मठ आणि हत्तीनी याचा एक वेगळा संबंध होता किंवा एक वेगळं धार्मिक नातं त्याचं होतं जे यापुढे असणार नाही। मात्र कोर्टाचा आदर राखत ही सगळ्या हत्तीनीला वंताराकडे सुपूर्द करत असताना जो काही प्रकार घडला, जो काही हिंसाचाराचा प्रकार घडला, तो देखील धक्कादायकच म्हणावा लागेल। आता पुढच्या काळामध्ये देखील या सगळ्या मठामध्ये हत्तीन ठेवण्यासाठी किंवा तशा पद्धतीचा प्राणी ठेवण्यासाठी परवानगी नसणार आहे। त्यामुळं काल आपण पाहिलं असेल तर लहान मुलं देखील अगदी रडताना पाहायला मिळालेली होती। जो काही इतिहास या सगळ्या मठाचा होता आणि या मठ आणि हत्तीन असा एक संबंध होता किंवा मठामध्ये असलेला हत्ती एक आकर्षणाचा विषय असायचा, तो यापुढे असणार नाही हे मात्र नक्की। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।